आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला माझा खरेपणा सिद्ध करण्यासाठी माझं अख्खं आयुष्य वाया घालवण्याची काही गरज नाही. येत्या काही दिवसांमध्येच तुम्हाला कळेल की विक्रमने माझ्यावर जे काही आरोप लावलेत ना ते सगळे खोटे. May I? You may. मी तुमच्यासाठी मस्त फ्रेश लाईम वॉटर घेऊन आली आहे. त्या सईमुळे तुमचं जरा डोकं तापलं असेल ना आता, म्हणून मी विचार केला की छान तुम्हाला लाईम वॉटर पिऊन फ्रेश वाटेल. या ना. गुड. ठेव इथे. ठेवलंस ना? जा आता. ऍक्च्युली मला ना तुमच्याशी जरा बोलायचं होतं. आता काय? एक मिनिट. घ्या ना प्लीज. कसं आहे ना, आता तुम्हाला एनर्जीची जरा जास्तच गरज लागेल. म्हणजे तुम्ही सईला चॅलेंज केलंय ना, म्हणून. मी तिला ना चाइल्डहुड पासून ओळखते, म्हणून तुम्हाला सांगतेय ती सई आहे ना एक नंबरची जिद्दी आहे. एकदा का तिने ठरवलं ना तर ती मागे हटतच नाही. एकदा तिने फणा काढला की ती समोरच्याला डसल्याशिवाय राहतच नाही. बेचव. हे लिंबू सरबत बेचव आहे ग. अगदी तुझ्यासारखं आणि तुझ्या बहिणीसारखं. तुम्ही दोघीही मंद आहात. तुला इथे का ठेवून घेतली मी? माझं काम करण्यासाठी. आणि तू त्या सईचे गुणगान गातेस माझ्या समोर. मूर्ख. सॉरी मॅम, मला वाटलं ही खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, तुम्हाला चांगली हेल्प होईल माझी, म्हणून. हे असं रडून बिडून ना मला इरिटेट करू नकोस. हं? खरंच सॉरी मॅम. मी असं परत कधीच नाही करणार. तुम्हाला ना कंप्लेंट करायचा मी चान्सच नाही देणार. नुसतं बोलण्यापेक्षा ना गोष्टी करत जा. आय वॉन्ट रिझल्ट्स. मला वाटलं होतं तू हुशार असशील, पण तू पण तुझ्या बहिणीसारखीच निघालीस. डाम. आता मी जे सांगते ना ते नीट ऐकायचं. ओके? कळलंय तुला? आणि हे सगळं तसंच्या तसं विक्रमला जाऊन सांगायचं. गॉड, कसल्या ब्रिलियंट आहात तुम्ही. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. लांब हो. आउट. माझ्या वाऱ्याला पण उभं नाही राहायचं. लांब उभं राहायचं. काय कमाल प्लॅन बनवलाय तुम्ही. मी आता जाऊन विक्रमला सांगते. आणि ही एवढी ओव्हर एक्साइटमेंट नाही दाखवायची. हा, सिरियस मॅटर आहे हा. तुझी ओव्हर ऍक्टिंग झाली असेल तर गप चूप जाऊन हे सगळं विक्रमला सांगायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते सिक्रेट आहे. टॉप सिक्रेट. विक्रम शिवाय अजून कोणालाही कळता कामा नाही. ठीक आहे. हो ते हॅलो, हे बेचव सरबत घेऊन जा इकडून. चल. सई, खूप माझ्या सगळ्यांसमोर मला चॅलेंज केलं होतंस ना? नाही तुझी जिरवली तर नाव नाही लावणार. भैरवी जहागीरदार.
देवा, अरे तू असा एकटा? हाय छान. तू एकटा कुठे गेलास? सी बघ मला आता वॉक करायला जमतंय मला. अरे सावकाश, दुखतंय का तुला देवा? इट्स फाईन फाईन. म्हणून म्हणते मी, काय गरज होती एकट्याला जायची? अरे मी आले असते तुझ्या बरोबर. सावकाश बाळा, सावकाश सावकाश. हा डोंट वरी, आय एम ओके. बस बस आधी, सावकाश बस. सावकाश. काय बोलू तुला देवा? हा, घे आधी पाणी, घे पाणी पी. सावकाश बाळा. काय झालं? असा एकटा कुठे गेला होतास तू देवा? वॉक करायला गेलो होतो बाहेर. नंतर पाय दुखायला लागला म्हणून मग रिक्षा केली परत येताना. आई आहे तुझी, तुझ्याकडे बघितलं ना तरी मला कळतं तू कधी खरं बोलतोयस, कधी खोटं बोलतोयस. खरंच बीचवर गेलो होतो वॉक करायला पुढे. सिरियस. आय एम सॉरी, मी खोटं बोललो. पण आय एम सो सॉरी जानू, मी तुला आता नाही सांगू शकत मी कुठे गेलो होतो, कशा करता गेलो होतो. पण ट्रस्ट मी ऑन दिस, आपल्या फॅमिलीवर जे काय संकट आलंय ना ते टाळायसाठी गेलो होतो मी. प्लीज विश्वास ठेव. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर बाळा, आणि मला खात्री आहे की तू वेडवाकडं असं कधीच काही करणार नाहीस. पण तू जे काही करशील ते करताना स्वतःची काळजी घे. अरे आता कुठे आजारातून बरा झालायस तू, तुला परत काही झालं ना तर मला सहन नाही होणार. जानू डोंट वरी, मी स्वतःची काळजी घेईन. आणि काय रे, तुम्हा दोघा नवरा बायकोनी एकमेकांना पत्र लिहून संसार करायचा असं ठरवलंय का? म्हणजे थांब. ओह, हे बघा. गुड मॉर्निंग सई. मी बीचवर वॉक करायला जातोय. मी गायब झालो म्हणून घाबरून जाऊ नकोस, मी लवकर परत येईन. देवांश. ठीक आहे. वाचते ना मी. ओके. देवांश सर आलात? मी घरात नाहीये, तुमच्यासाठी देवळात प्रार्थना करायला जाते. तुमच्यासाठी ज्यूस बनवून ठेवलाय, तो पिऊन घ्या. आणि गोळ्या सुद्धा आठवणीने घ्या. मी लवकर परत येईन. सई. मग काय, चला घ्या ज्यूस घ्या. हा आता नको. ए, बायकोची ऑर्डर आहे बाबा, ऐकावीच लागणार. घे घे घे. तू पण ना. तुमच्या दोघांच्या आयुष्यात असाच गोडवा कायम राहू दे. अगं बाई, गोळ्या पण द्यायच्या आहेत, नाही तो ओरडेल. यार कुठे राहिला हा विक्रम? यार या उन्हात ना उभं राहून राहून माझं सगळी स्किन टॅन होईल. भैरवी मॅम पण ना काही फालतू कामासाठी मला पाठवतात. ठीक आहे, जाऊन मेसेज द्या, इतकंच होतं. तर स्वतः घ्यायचा फोन आणि करायचा कॉल पण नाही. मॅडमला फक्त आपलं सोफ्यावर बसायचं आणि ऑर्डर सोडायची. आता का मी जहागीरदार झाले ना, मी पण असंच करणार. मस्त सोफ्यावर बसणार क्वीन सारखी आणि ऑर्डर सोडणार. ए ज्यूस घेऊन ये, ए सँडविच घेऊन ये. शॉपिंगला जाताना पण मस्त असे सर्वंट्स मागे मागे येतील बॅग घेऊन. मॅडम मॅडम. हाय अंजली. ये लवकर. हॅलो अंजली. हाय, लवकर आलास.
वेळ झालो ना मी. हा अंजली, बाय द वे थँक्यू सो मच. थँक्यू कशासाठी? अगं तुझ्यामुळे वाचलो मी. अगं म्हणजे तू जर मला फोन करून देवांची खबर नसते दिलीस ना तर माझी वाट लागली असती. अगं चुकून जरी देवांशने ते CCTV फुटेज पाहिलं असतं ना तर आज मी इथे नाही तर जेलमध्ये असतो. यू वेलकम. नाही म्हणजे कसं आहे ना की जेलमध्ये जाण्याचं दुःख नसतं झालं मला, पण ना सयून दूर जाण्याचं दुःख झालं असतं मला. ओ सई किती लकी आहे ना, तू इतकं प्रेम करतोस तिच्यावर. नाईस. हे नाईस नाईस तुला कळतंय, पण हे नाईस नाईस सईला नाही कळत आहे ना. कळणार, तिला पण लवकरच कळेल की तुझ्यापेक्षा बेटर मुलगा तिला मिळूच शकत नाही. मी पण आहे ना, मी पण त्याच दिवसाची वाट पाहतोय. कधी तो दिवस उजाडेल आणि सई माझ्या जवळ असेल. येणार येणार, तो दिवस पण आता लवकरच येणार. भैरवी मॅमने प्लॅनच असा केलाय. प्लॅन? कसला प्लॅन? तो प्लॅन सांगण्यासाठीच बोलवलाय ना. भैरवी मॅडम आहेत ना, माझ्या मदतीशिवाय काहीच करू शकत नाही. अच्छा हो का? छान. पण एक इम्पॉर्टंट गोष्ट, काय? या सगळ्यामध्ये देवांशला एक खरोच पण आली नाही पाहिजे. भैरवी मॅमचा आदेश आहे. ए, मी घाबरत नाही तुमच्या भैरवी मॅडमना. ए, त्यांना सगळे घाबरतात. नाही म्हणजे मी देवांशना हातही नाही लावणार आहे. म्हणजे माझा आणि त्याचा काही संबंधच नाहीये ना. माझा संबंध आहे तो फक्त सईशी. सई माझ्या जवळ हवी आहे बस. आणि मला देवांश हवाय. हॅलो, तुझ्या मॅडमला जाऊन सांग की काम होऊन जाईल त्यांचं. बेटर. छान आहे. काय 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 आहे? पैसे पाठवलेत भैरवी मॅमने. अरे पैसे होते ते तू फेक. तू वेडायस का रे तू? हे बघ, तू आहे ना जाऊन सांग तुमच्या भैरवी मॅडमना. आता त्या असतील खूप श्रीमंत, नाही म्हणजे पैशाने सगळं काही विकत घेतील त्या. पण मी हे सगळं पैशांसाठी नाही करत आहे. मी हे करतोय तर फक्त सईसाठी. कळलं? हा, पैशांसाठी नाही. अगे अंजली, तर कुठे हरवलीस तू? ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. चलो बाय. बाय बाय. भैरवी मॅडम, तुम्ही या अंजलीला इझिली गुंडाळू शकता. हो, पण मला नाही या गुंडाळू शकत. सईला परत मिळवण्यासाठी मला तुमच्या मुलाला म्हणजेच देवांशला मारावंच लागेल. सॉरी मॅडम, व्हेरी सॉरी. मला ना तुमचा आदेश पाळता नाही येणार. व्हेरी सॉरी हा मॅडम.
हॅलो. हॅलो अंजली. अरे तू तू बावळटेस का? तुला किती वेळा सांगितलं मी इथे असला ना मला फोन करू नको. इथे कोणी तुझा फोन बघितला ना तर मेजर प्रॉब्लेम होईल. अगं ते कळतंय मला, मी ते प्रॉब्लेम मध्ये अडकलोय म्हणून फोन करतोय ना मी. म्हणजे काय झालं एक्झॅक्टली? अगं मी इथे घराबाहेर आहे, मी आत शिरण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे झाडाच्या मागे लॉन मध्ये लपलोय मी. काय तू तू बावळटेस का रे तू? घराबाहेर कशाला आलो? तुला इथे कोणी बघितलं ना तर मेजर वाट लागेल. कळत नाहीये का तुला? एक काम कर, तू आहेस ना तिथेच थांब, मी तिथे येते. ओके? आणि लपून बस, कुठेच जाऊ नको, कोणाला दिसता कामा नाही तू. ओके? हा प्लीज लवकर. मिस्टर कुलकर्णी, या वीकचा अपडेट का नाही आलाय मला? व्हॉट यू मीन मी आजारी आहे? नाही 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 नाही, एका तासाच्या आत मला सगळे अपडेट्स हवेत लगेच. या प्लीज क्विक. हे काय, मी बाहेर काय गेले थोड्या वेळासाठी तर लगेच कामं करायला सुरुवात केली? काय गरज आहे? अरे थोड्या वेळ करताच. ऍक्च्युली कसं आहे, मी खूप दिवस झाले ऑफिसला गेलेलो नाहीये, पण मला ट्रॅक रेकॉर्ड तो ठेवायला लागतो ना. सो तेच नंतर काय दिवसभर रेस्टच करायचा आहे. सो थोडा वेळ, फक्त फार वेळ नाही. सर, काम करून कशी रेस्ट करणार आहे मला सांगा? हो, घरी बसून काम करतोय मी, तेवढं चालतं. रिलॅक्स. अजिबात नाही हा सर. रेस्ट फक्त फिजिकली नसते, मेंटली पण खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही ऑफिसचं काम करणार, त्याचा स्ट्रेस घेणार, त्याने त्रास नाही होणार तुम्हाला? ऐका ना सर माझं, तुम्ही आराम करा. का काम करताय? हो, तुम्ही माझं ऐका. इतकं ठीक आहे, माझं नका ऐकू, पण किमान डॉक्टरांनी सांगितलं त्यांचं तरी ऐका ना. त्यांनी सांगितली की नाही बेड रेस्ट? मग प्लीज ऐका त्यांचं. तुम्ही ना आता आराम करा. नाही नाही नाही. नाही सर. तुम्ही माझं हा बोला. नाही 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 नाही, का मीटिंग का कॅन्सल करायची आहे? ऑफकोर्स मी घरी बसून जॉईन करू शकतो ऑनलाईन मीटिंग. या मी करणार. या डोंट वरी. हॅलो, मी सई बोलतेय, देवांश सरांची बायको. ऍक्च्युली मला एक तुम्हाला रिक्वेस्ट करायची होती. सरांची तब्येत ना अजून पूर्णपणे बरी झालेली नाहीये. सो ऑफिस संदर्भात काही कामं असतील तर तुम्ही भैरवी मॅडम किंवा बाबांना कॉन्टॅक्ट कराल का? हो, अजून पूर्णपणे बरे नाही झाले आहेत ना ते, त्यासाठी. ठीक आहे, थँक्यू. येस, बाय. काय केलं सई? खूप इम्पॉर्टंट मीटिंग होती ती माझी. म्हणून काय झालं? तुम्ही अटेंड करायलाच हवी असं काही नाही हा सर. मी सांगते ना तुम्हाला, तुम्हाला आरामाची गरज आहे. आणि ऑफिसची सगळी कामं करायला भैरवी मॅडम आहेत, बाबा आहेत, ते लक्ष देतील ना. तुम्ही फक्त ना तुमच्या आता तब्येतीकडे लक्ष द्या प्लीज. मी ते देतोच आहे, तेवढं काही नाहीये. म्हणजे तुम्ही माझं ऐकत नाहीये सर. आता सुद्धा मी लगेच बाहेर गेले की नाही लगेच तुम्ही काम करायला नाही, लागले. नाही, नाही. नाही, पण मी हा मोबाईल घेऊन जाणार आहे, म्हणजे तुम्ही काम करणार हे घेऊन काय नाही. करता तुम्ही? मी नाही देणार. बरं ऍटलीस्ट फोन माझ्याकडे असू दे. ऐका माझं. नाही, मी एकदा सांगितलं ना तुम्हाला आरामाची गरज आहे, तर तुम्ही फक्त आराम करायचा आहे. मी मोबाईल घेऊन चालले. मी फोन सर. ते देवळातून तुमच्यासाठी प्रसाद आणलाय. हो. हा प्रसाद. हात द्या. थांबा. गुरुजी म्हणाले की हा धागा तुमचं रक्षण करेल. गुरुजींना हे नाही माहिती ना की माझ्याकडे तुम्ही आहात म्हणून. म्हणजे तुम्ही माझी इतकी काळजी घेता की मला धाग्याची वगैरे फ्रँकली सच गरज नाही. हो, तुम्ही कितीही मस्का मारला ना तरी सुद्धा मी तुम्हाला काम करू देणार नाहीये. आणि हा मोबाईल तर अजिबात नाही. त्याकरता म्हणालच नको. हा बरं, आता ऐका, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. आलेच. आणि कामांना हात लावायचा नाही. 1 मिनिट, हे पण घेऊन जाते मी सोबत. म्हणजे तुम्ही काम नाही करणार, आराम करा.